नमस्कार, मी अविनाश रायकर. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल द रोड यात्रीमध्ये. आज मी आलो आहे रायगडला. स्वराज्य ट्रेकर्सच्या ग्रुपसोबत रायगडला चाललो आहे. स्वराज्य ट्रेकरमध्ये स्वागत आहे. सगळ्यांनी प्लीज टाळ्या वाजवून स्वागत करा. रायगडला जायला केवढी मोठी गर्दी आहे यावर्षीला. बंटी, किती लोक आहेत आपल्याकडे? आपण 100 लोक आहोत आणि 3 गाड्या भरल्या. त्या टायमाला पहिल्यांदाच असेल ना एवढा मोठा ग्रुप आहे तो? नाही, हा, त्याच्यानंतर आता 100 चे 110 लोक आहेत. 110 लोकांचा ग्रुप त्या टायमाला आला आहे. आता रायगडला जायचं आहे. रस्तेही खूप चांगले केलेत, सेफ केले, तसं एकदम दगडी लावून ते एकदम प्रॉपर केलं आहे. त्यामुळे तुम्ही रायगडला येत असाल तर कोणताही त्रास होणार नाही. खूप चांगली अशी सोय केलेली आहे ते. आणि तुम्ही हे वॉटरफॉल बघू शकता इथे, पाण्याचा धबधबा. आणि हा पूर्ण आमचा ग्रुप. आता मागे पुढे माणसं आहेत. चालत चालत आपण आता महादरवाजाजवळ आलो आहे. महादरवाजा तुम्ही बघू शकता किती मोठा आणि भव्य आहे असा महादरवाजा. म्हणजे रायगडाची पहिली तटबंदी आली तिथून. रायगडाच्या महादरवाजातून आत एंट्री केली की खरी सुरुवात होते ती रायगडाच्या भ्रमंतीची. तिथून आत पुढे रायगड सुरू झाला. रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची आता म्हणजे ओढ, शिवभक्तांची ओढ आज भरपूर आहे ना. आता वाढले लोक, संख्या वाढली आहे लोक येणारे. आणि हा मोसम म्हणजे खूप एक आनंददायी मोसम आहे. तिथे रायगडावरती लोक येत आहेत, पण ते शिवदर्शनासाठी, किल्ल्याच्या दर्शनासाठी येत आहेत एवढीच असलं पाहिजे. मित्रांनो, आता आपण उभे आहोत ते रायगडावरच्या हत्ती तलावाजवळ. शिवरायांच्या काळात बांधलेलं हे हत्ती तलाव. तिथे आजही पाणी असतं. आता पावसामुळे साठलं आहे. उन्हाळ्यात मे महिन्यात जरी आलात तरी यामध्ये थोडंफार तरी पाणी असतं असं. आणि हे पाणी सगळ्या किल्ल्याच्या बांधकामासाठी, प्राण्यांना पिण्यासाठी, जी जनावरं असायची किल्ल्यावरती त्यांना वापरण्यासाठी, पिण्यासाठी वापरलं जात असं. त्यावरील शिरकाई मातेचं मंदिर तिथे आता तुम्ही बघू शकता. आमच्या ट्रेकिंग ग्रुपमधली सगळी लोक देवीच्या दर्शनासाठी इथे थांबली आहेत. लाईन लागली आहे देवीच्या दर्शनाला. आणि आज मस्त देवीला हिरवा शालू नेसवला आहे. नगरखान्याकडे चाललं. होळीच्या माळावरती शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं, पाया पडलो. आणि मग तिथून पुढे आता नगरखाना. तुम्ही बघू शकता महाराजांचं सचिवालय. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जे सचिव होते, जे मंत्री होते, ते इथे त्यांचा कारभार चालायचा सगळा. ते हे ठिकाण जे लिहिलं आहे सचिवालय. म्हणजे त्यांनी सगळ्या ठिकाणी जिथे काय काय त्यावेळची व्यवस्था होती त्याच्या सगळ्या पाट्या ते लावून ठेवलेत. किल्ल्यावर आला तर तुम्हाला ते बघायला भेटतील. हे असं प्रशस्त असं हा राजवाडा रायगड किल्ल्यावरचा. आज त्याचे फक्त अवशेष आणि म्हणजे चौतरा फक्त राहिलेला आहे. बाकी अशी इमारत अशी नाही आहे. स्वयंपाकघर आहे याचा पुरावा काय तर कोकणाचा उखल आहे जो खलबला बोलतो. 3 नंबरचा जो चौथरा आहे राजांचं ऑफिस. हे रायगडाचं एक महत्त्वाचं कार्यालय. आणि त्याच्या मागचा जो बेस आहे तो दिवाणी खास लोकांची बैठक जागा. दरबार पुढं करायचं दिवाणी आम आणि दिवाणी खास. यातूनही खास मीटिंग होती की जो खलबतखाना. शिवाजी राजे आणि बहिर्जी नाईक एका तळघरात जाऊन काही स्वराज्याच्या गुप्त चर्चा करायची. गुप्त मीटिंग ह्या रायगडावरती केल्या जायच्या. बघा खलबतखाना. बहिर्जी नाईक खूप हुशार होते, बहिरूप होते. शिवाय छत्रपतींना आपल्या माहीत नव्हतं की आमच्या हे खात्याचे प्रमुख कोण आहेत. त्यांच्या पत्नीला पण माहीत नव्हतं की माझे पती राजांच्या दरबारात काय काम करतात. इतकेच सफल गरीब परिस्थिती होती. रामोशी घराण्याचे बहिर्जी नाईक एखाद्या गावाची बातमी, एखाद्या किल्ल्याची बातमी आणायची तर आणायचीच. आणि राजाने तळघरात बसून द्यायचे. तो खलबतखाना बघूया कसा होता त्या काळामध्ये राजांचा. आता आपण जातोय खलबतखान्याकडे. खलबतखाना म्हणजे जिथे शिवाजी महाराज त्यांच्या गुप्त खलबती करायच्या. ज्या त्यांच्या मंत्र्यांबरोबर, त्यांच्या सरदारांबरोबर ज्या काही मोहिमा असायच्या, त्यांचं गुप्त डिसिजन, सिक्रेट डिसिजन जे बोलायचे, त्या मीटिंग्स व्हायच्या, त्या सगळ्या इथे व्हायच्या.
खाली. हा खलबत खाना. धुकं असल्यामुळे पूर्ण क्लिअर असं येत नाही आहे, पण जो फिरायचा आनंद आहे तो पुरेपूर भेटतो रायगडावरती. आणि आम्हाला चिरायूसारखा एक चांगला ज्याला पूर्ण रायगडाची माहिती आहे, तो या गावातला असल्याने मूळ रहिवासी असल्यामुळे त्याला खूप सुंदर असं माहिती आहे आणि तो चांगल्या प्रकारे ती माहिती आम्हाला सांगतो. म्हणजे काहीची माझ्याकडून मिस होते, कारण की खूप मोठा ग्रुप आहे, 100-150 लोक आली आहेत आज आमच्याबरोबर. तर त्या सगळ्यांना घेऊन चालताना खूप वेळा असं काही मागे पुढे होत आहेत, त्यामुळे इकडे तिकडे आमचं होतं आहे. तर काही जे तो सांगतो आहे माहिती ती मिस होते, पण तरी पण खूप सुंदर प्रकारे त्यांनी सांगितली आहे. आणि तुम्ही किल्ला बघाल तो एकदम जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं. त्या रायगडावर यावं, ज्या वेळेला तुम्ही नैराश्येत अटकाल तेव्हा रायगडावर यावं आणि या रायगडाचं दर्शन घ्यावं. तू छत्रपतींच्या समाधीचं दर्शन घ्यावं, त्यांचा पराक्रम आठवावा, त्यांचं जीवनचरित्र आठवावं आणि आपला जो खूप विश्वास आहे, आपण जो गमावलेला आहे, आपण जो नैराश्यातून आलो आहे त्यातून बाहेर पडून नवीन जीवन चालू करावं, असंच हे इथलं ठिकाण आहे. तुम्ही इथे या, दर्शन घ्या. शिवरायांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं की सगळं मिळाल्यासारखं वाटतं. आणि बघा ही आमची मेंबर्स इथे एकदम बसली आहे आरामात, ते हात दाखवते बघा, थकली आहे ती आता. आपण हा राजवाड्याच्या मागच्या साईडला आलो, तो हा पालखी दरवाजा आहे, जिथून म्हणजे महाराज यायचे पालखीने. हा पालखी दरवाजा आहे आणि हे 6 असे राणीमत आहे. तिथे महाराजांच्या एकूण 8 पत्नी होत्या, राण्या होत्या. त्यातल्या 6 वरती होत्या, गडावर होत्या, एक महाराजांकडे खाली होत्या पाचडगावी, आणि एक राजगडावर असं म्हणलं जातं, पण त्याचा काय मला पण असं माहिती नाही. हां, सईबाई ज्या संभाजी महाराजांच्या आई होत्या त्या राजगडावरच त्यांचं निधन झालेलं, त्या रायगडावर कधी आल्या नाहीत. म्हणजे ज्यावेळेला अफजल खानाचा वध केला ना त्या टायमाला म्हणजे 10-15 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं होतं, असं काही बकरीमध्ये त्यांचा उल्लेख भेटतो. त्या कधी ते आल्या नाहीत असं. चला तर मग आपण पुढे जाऊया. ही बाजारपेठ आहे, तुम्ही बाजारपेठ बघू शकता, ज्या दोन्ही बाजूला 25-25 असे दुकानं आहेत, गाले आहेत. आणि या गाल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सामान, त्यावेळेला लागणारं जे गरजेचं सामान होतं ते सगळं विकले जायचे. इथे सोन्या चांदीचे, मोत्यांचे असे दुकानं बजायचे, वेगवेगळे कारागीर यायचे. असं खूप साऱ्या कागदपत्रामध्येही त्यांचा उल्लेख आहे. ती ही बाजारपेठ आणि तिचे अवशेष असे आहेत आता शिल्लक, तुम्ही बघू शकता. हे सगळ्या गोष्टी रायगडावर आल्यावर हे सगळं बघणं म्हणजे परभणी आहे आपल्यासाठी, आणि यातून खूप साऱ्या गोष्टी शिकता येतील आपल्याला. शिवाजी महाराजांचं हे नियोजन, त्यांची दूरदृष्टी, त्यांनी वापरलेले विज्ञान, ह्या सगळ्या गोष्टीचा इथे वापर केला जातो. तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे येऊन. जगदीश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांची गर्दी बघू शकता, त्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की रायगडावरती आज किती शिवभक्त आले आहेत ते दर्शनाला. ही पूर्ण जगदीश्वराच्या मंदिरात, जगदीश्वराचं आणि शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जमलेली गर्दी आहे आज. म्हणजे शिवभक्तांचा सागर उसळला असं बोलू शकतो. 2च दिवसापूर्वी शिवाजी राज्याभिषेक सोहळा पार पडला आहे तिथीप्रमाणे, आणि 6 जूनला तरी आज इतकी गर्दी आहे संडेला. आता शिवसमाधी आणि जगदीश्वराचं मंदिर बघून आम्ही आता टकमक टोकाकडे आलो आहे. टकमक टोक बघून मग आम्ही परत गड उतरायला सुरुवात करणार आहोत. टकमक टोकाचा वापर शिवराय त्यावेळेला गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी करायचे. या टकमक टोकावरून ढकलून देणं म्हणजे ही सगळ्यात मोठी आणि खतरनाक शिक्षा मानली जायची, ती इथूनच दिली जायची.
आता आम्ही नाणे दरवाजातून खाली आलो आहे, आता उतरतोय गड. आणि हा तुम्ही बघाल तर जुना चुन्याचा घाणा आहे. म्हणजे जे घाणा म्हणजे बांधकामासाठी जो चुना वापरायचो तो इथे हे करायचा. म्हणजे जे सिमेंटसारखं मटेरियल 2 दगडांच्या मध्ये वापरलं गेलं जो चुना आहे तो इथे बनवला जायचा. आणि हा बैलांना जोडून इथे फिरवलं जायचं आणि तो तयार केला जायचा. ते हे ठिकाण आहे आणि त्याचं अवशेष अजूनही इथे आहेत. आणि त्याच्याबद्दलची माहिती त्या बॅनरमध्ये दिलेली आहे. बघा, हा बॅनर दाखवलं की कसं ते काम करायचं ते दरवाजा. आणि हा वरती राहिला आहे नाणे दरवाजा, जिथून आम्ही खाली आलो. आता मी तिथे शूट केलं नाही कारण की आता जायची सगळे थकले आहेत आणि जायची घाई आहे, थोडंसं लेटही झालं. तुम्ही बघता ही जिजाऊंची समाधी आहे. राजमाता जिजाऊ ज्यांनी शिवराय घडवले, ज्यांच्या पोटी शिवरायांनी जन्म घेतला शिवनेरीवरती, त्या जिजाऊंची ही समाधी. स्वराज्य जननी जिजामाता, त्यांची समाधी खूप सुंदर असं आणि छोटंसं असं. हा त्यांचा इथे पहिला वाडा होता, तिथे ही बांधलेली समाधी आहे. समोरच पूर्ण त्यांच्या वाड्याच्या इथे आज बांधकाम करून ठेवलेलं आहे. खूप मस्त असं जागा आहे, निसर्गरम्य असं ठिकाण. इथे प्रत्येकाने येऊन आपलं मस्तक झुकवलं पाहिजे असं हे ठिकाण. महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीने या समाधीवरती आपलं मस्तक झुकवावं असं हे ठिकाण.